साखरे साहेब पाहिजे आपण नाही नापाचं बोललं मी बोलते तर पण आता बाहेर गेलं म्हणते. हां गेले नमस्कार, मी युवासेना शहर प्रमुख अरविंद नायकोडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज दिनांक 14 रोजी उपजिल्हाधिकारी प्रांताधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे धरणे आंदोलन चालू करण्यात आलेलं आहे. आमच्या प्रमुख मागण्या लमाणतांडा तालुका मंगळवेढा येथील गट नंबर 4 येथील वारस नोंद 11 असताना त्यातील फक्त 8 नोंदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचे आदेश पण जिल्हाधिकाऱ्यांनी पण दिले आहेत, तसेच प्रांत अधिकाऱ्यांनी पण दिले आहेत की त्या नोंदी सर्व लावून घेण्यात यावे. पण येथील अधिकारी जाणून बुजून टाळाटाळ करत असल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी व तसेच ज्यांनी ही शासनाची फसवणूक केली त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा, ही एक प्रमुख मागणी. दुसरी मागणी अशी की महसूल सहाय्यक शिवाजी भोसले यांनी दप्तर जन्ममृत्यू नोंदीमध्ये छेडछाड तसेच त्यांच्यावर दीर्घकाळ टाळाटाळ कारवाई केल्यामुळे त्यांच्यावर ठपका एक आहे, तसेच त्यांचे लेखी पत्र पण आहे. त्यांचा अहवाल कलेक्टर साहेबांना जाणून बुजून ते पाठवण्यात की कारण की त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते म्हणून येथील अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहे. तिसरी आमची प्रामुख्याने मागणी अशी की तहसीलमधील पुरवठा अधिकारी त्या रेशन कार्ड ऑनलाईन असेल तसेच नवीन काढणे काय जे कामं आहेत त्याला तिथं खाजगी ऑपरेटर ते आर्थिक देवाणघेवाण करत आहेत. त्याचे पुरावेसुद्धा आमच्याकडं आहेत. आम्ही ते पुरावेसुद्धा तहसीलदार साहेब असतील प्रांताधिकाऱ्यांना दावून सुद्धा त्यांच्यावर आणखीन सुद्धा कारवाई झालेली नाही. ह्या सर्व मागण्या घेऊन आम्ही इथं बसलो आहे. मी आनंद प्रकाश शिंगळे, राहणार मंगळवेढा, गट नंबर सजा मंगळवेढामधील गट नंबर 4258 या गटावर खरेदी घेतली असता माननीय मंडल अधिकारी मंगळवेढा धनंजय इंगोले यांनी आम्हाला नोंद मंजुरीचा निकाल दिलेला आहे आणि समोरच्या पार्टीला हरकत घेतल्यावर त्यांना नामंजुरीचे असे 2 वेगळे निकाल देऊन अधिकार नसताना शासनाची खरेदी नोंद धरायचे अधिकार रद्द करायचे अधिकार त्यांना नसताना त्यांनी हेतू पुरस्कार जाणून बुजून आर्थिक तडजोड करून रद्दचा आदेश आम्हाला दिलेला आहे. खरेदी दस्ताची नोंद मंजूर करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी ही मागणी आहे. मंगळवेढा तहसील प्रशासनाच्या गैरकारभाराच्या विरोधात शिवसेना उभाटाच्या वतीने मंगळवेढा शहराचे युवा सेनेचे शहराध्यक्ष अरविंद नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी मंगळवेढ्याच्या प्रांत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या अशा आहेत आंदोलनातील की मौजे बालाजीनगर लमाणतांडा येथील वालू पवार हे मयत झाल्यानंतर त्यांना 11 कायदेशीर वारसदार असताना 3 वारसांची नावे वगळून 8च वारसांच्या नावाचं अफिडेविट म्हणा किंवा खोटी कागदपत्र तयार करून पांडुरंग वालू पवार यांनी महाराष्ट्र शासनाची पर्यायी महसूल प्रशासनाची तहसील कार्यालयाची फसवणूक केली तर त्यांच्यावर ती फौजदारी गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे. परंतु तिथले अधिकारी टाळाटाळ करत आहेत. आमचं असं मत होतं की अधिकाऱ्यांना जर समजत नसेल तर सरकारी वकिलाचा अभिप्राय घेऊन त्यांनी ती गुन्हा नोंदवावा. सरकारी वकिलांनी देखील अभिप्राय दिलेले आहेत गुन्हा नोंदवा म्हणून, तरीसुद्धा प्रशासनाने त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवलेले नाहीत. त्याचप्रमाणे रेकॉर्ड विभागामध्ये कार्यरत असलेले आणि तहसील आता तिथून ट्रान्सफर होऊन दुसरीकडे काम करत आहेत मंगळवेढ्याच्या तहसील कार्यालयामध्ये महसूल सहाय्यक शिवाजी भोसले यांनी जो गैरकारभार केलेला आहे त्या गैरकारभाराच्या विरोधात त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाचे जे प्रचलित कायदे आणि नियम आहेत त्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे सर्कल म्हणून काम करतात धनंजय इंगोले त्यांनी एकाच प्रकरणामध्ये वादी आणि प्रतिवादींच्या बाजूने 2 वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत. तर हा प्रकार कसं काय होऊ शकतो? निर्णय तरी एकाच्याच बाजूने कोणाच्या तर दिला पाहिजे, परंतु धनंजय इंगोलेंनी जो दोन्ही ज्या बाजूंच्या वादी प्रतिवादींच्या बाजूने निर्णय दिला आहे त्याला जगातला 8वं आश्चर्य म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागामध्ये एजंटमार्फत दलालामार्फत जो धंदा चालू आहे
सर्वसामान्य माणसाची त्या ठिकाणी आर्थिक लूट होती. नवीन शिधापत्रिका देत असताना किंवा ऑनलाईन शिधापत्रिका करत असताना तर ती आर्थिक लूट थांबवावी, तिथल्या झिरो कर्मचाऱ्यांच्या मार्फत होणारा तहसील कार्यालयाचा कारभार थांबावा, अशा विविध मागण्या घेऊन आज या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. आणि या आंदोलनातल्या मागण्याबाबत तहसीलदार मदन जाधव यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे, पण जाधव साहेबांनी देखील या बाबतीत जाणून बुजून डोळेझाक केलेले आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आंदोलन करणं आम्हाला आज क्रमप्राप्त झालेलं आहे. या आंदोलनाची जर नाही दखल घेतली तर यापेक्षाही हे आंदोलन अधिक मोठं आणि व्यापक करण्यात येईल, अशा प्रकारचा इशारा मी या ठिकाणी देतो.